भारतातील नवोन्मेषी संशोधन आणि विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा DST पेअरच्या हब अँड स्पोक उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ बेंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या देशातील आघाडीच्या संस्थेशी स्पोक म्हणून जोडलं जाणार आहे. या संस्थेशी जोडल्या जाणाऱ्या देशातील 32 विद्यापीठांमध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाल्यानं विद्यापीठाच्या संशोधकीय दर्जावर राष्ट्रीय मोहर उमटली आहे. केंद्रीय मंत्रालयाचे सचिव प्राध्यापक अभय करंदीकर यांनी आज सकाळी संबंधित शैक्षणिक संस्थांसमवेत ऑनलाईन बैठक घेऊन ही घोषणा केली. याबद्दल कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी अभिमान व्यक्त करत हे संशोधन सहकार्य पुढील काळात अधिक वृद्धिंगत होत जाईल असा विश्वास व्यक्त केला. देशातल्या एक नंबरच्या संस्थेबरोबर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर यांच्याबरोबर आता काम करायची संधी मिळालेली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि शिवाजी विद्यापीठ तसेच बाकी 6 आणखी विद्यापीठ हे सगळे मिळून ॲडव्हान्स मटेरियल सायन्सवर एक मोठा संशोधन प्रकल्प करतायत आणि यामध्ये शिवाजी विद्यापीठाचं नॅनो सायन्स डिपार्टमेंट, केमिस्ट्री डिपार्टमेंट, कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट, स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट या अधिविभागांचा समावेश आणि या अधिविभागातील प्राध्यापकांचा समावेश या प्रकल्पामध्ये आहे. या प्रकल्पाला एकूण 100 कोटी निधी मंजूर झालेला आहे. त्यापैकी 30% निधी हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर यांच्याकडे राहणार आणि 70% निधी जो 70 कोटी निधी आहे ज्या 7 संस्था आहेत त्यामधली एक शिवाजी विद्यापीठ आहे यांच्याकरता असणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दृष्टीनं आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीनं ही एक अतिशय आनंदाची एक अभिमानाची गोष्ट आहे. याचं कारण असं की आता शिवाजी विद्यापीठातल्या शिक्षकांना, प्राध्यापकांना आणि संशोधकांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये अगदी सन्मानानं प्रवेश मिळणार आहे आणि त्यांच्याबरोबर संशोधन करण्याची संधी आता सुरू झालेली आहे. मला खात्री आहे या संधीचा अतिशय चांगला उपयोग आमचे शिक्षक आणि संशोधक करणार आणि शिवाजी विद्यापीठाचा आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा जो काही कोलॅबरेटिव्ह जो भाग आहे तो भविष्यामध्ये असा वाढता राहणार आणि संशोधनामध्ये सुद्धा याला एक वेगळी चालना आणि गती मिळणार आहे आणि याचा फायदा अर्थातच विद्यापीठाला आणि विद्यापीठाच्या सगळ्या स्टेक होल्डरना मिळणार आहे.